नमस्कार, तहसील न्यूजमध्ये आपलं स्वागत। या कार्यक्रमामध्ये घरकुल लाभार्थ्यांना गृहोपयोगी संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पुणे येथे कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले। यावेळी 20 लाख घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देण्यात आले। तसेच 10 लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरणही करण्यात आले। उपस्थित आपले आदरणीय रमेश अप्पा यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यामुळे ते काही येऊ शकले नाही, परंतु सौभाग्यवती आणि ज्याचं खऱ्या अर्थानं त्या माननीय रमेश अप्पांना निवडून आणण्यामध्ये मोठा वाटा आहे अशा आमच्या वहिनी आणि उपस्थित आपल्या मुरुड शहराच्या लोकप्रिय प्रथम नागरिक अमृताताई कार्यक्रम चांगल्या प्रकारे घडून आणला असे महेशरावजी कनसे, आमचे रविबाबा, समाधानजी शितुळे। आता मी अक्षरशः फोन करून एक सामाजिक क्षेत्रात काम करणारे राहुल भैया लांडगे, पंकज टिळक हे सर्व उपस्थित महिला भगिनी यांना मी या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीनं अभिनंदन करतो। लोकांचाही थोडंसं इंटरेस्ट थोडा कमी दिसतोय, कारण आम्ही जवळपास वार्डामध्ये आम्ही त्या ठिकाणी कॅम्प घेण्याचा प्रयत्न केला। कॅम्प घेतल्यानंतर सुद्धा लोकांचा तेवढा रिस्पॉन्स मिळाला नाही। आमच्या ज्या काही लाडक्या हे अंगणवाडी सेविका आहेत, आशा वर्कर आहेत, अतिशय कार्यक्षम महिला आहेत आमच्या, हे वार्डामध्ये फिरून त्यामुळे मला आता बोलायचं म्हणलं केलेलं आहे। एकच चांगलं अन्न मिळतंय आपल्याला आतापर्यंत, आणि आता घराचीही पूर्तता होती आणि त्याच्याच माध्यमात मला सांगायचं म्हणतात हे विषय मला माहिती नाही किंवा काही नाही। आत्ता जे मी पाहिलं किंवा गावातील ज्या तुमच्या रमाई आवास योजना आणि पंतप्रधान मंत्री आवास योजना ज्या काही आहेत, तर ह्या आवास योजना ज्या म्हणजे स्वरूपात असता जे आपल्याला 10 लाख घरांच्या आत्ता मला वाटतं पैसे वाटपही झाले, कुणाला ऑनलाईन मेसेजही आले असतील ज्यांना कुणाला त्या म्हणजे मंजूर झालेले आहेत त्यांना, तर याच्यानंतर 10 लाख घराचे पण होणार आहेत। पण मला वाटतं आपण प्राथमिक शाळेतच शिकवले की माणसाच्या प्रमुख गरजा काय, अन्न, वस्त्र आणि निवारा। तर ह्या सरकारने आतापर्यंत Thank you.